राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस खरोखरच तुमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात अचानक मोठा पैसा जमा करायला सुरुवात झालेली आहे आणि ही फक्त अफवा नाही तर ही खरी घटना आहे। किती शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पैशाचा पाऊस पडणार आहे, तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही याचा निर्णय कुठे झाला, या सगळ्या मुद्द्यांवर आपण आता डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, आज सकाळचं वातावरणच काहीतरी वेगळं होतं। राज्यातल्या शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर अक्षरशः आनंद ओसंडून वाहताना दिसला। त्याच्या मागे कारण सुद्धा तसंच भारी होतं। अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमायला सुरुवात झालेली आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 14,000 रुपयांपर्यंतची मदत आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली। म्हणजे सकाळपासूनच मोबाईलवर एक मेसेज यायला लागलाय, अमाऊंट क्रेडिटेड। कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ही अफवा नाही। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेसाठी तब्बल 4,500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीसाठी सरकारने 10,000 कोटी रुपये राखून ठेवलेले होते। आता त्या रकमेतून प्रत्यक्ष हप्ते द्यायला सुरुवात झालेली आहे। मंत्रालयामध्ये गेले 2 दिवस धावपळ सुरू होती आणि एक नाही तर 2 सरकारी आदेश काढून थेट अर्थ विभागाला पेमेंटसाठी हिरवा कंदील दाखवला गेला। आज सकाळी बँकांच्या दारात कुलूप उघडलं आणि लगेच डीबीटी सिस्टीमवरून पैसा ट्रान्सफर करायचं काम वेगाने सुरू झालं। म्हणजे कल्पना करा, मुख्यमंत्री साहेबांनी बटन दाबलं आणि थेट पैशांचा प्रवाह 14 जिल्हे आणि 90 तालुक्यांपर्यंत पोहोचू लागला। बँकांना स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत, कसलीही कारणं दाखवायची नाहीत। आजचं काम आजच पूर्ण करायचं, शेतकऱ्यांचे पैसे अडवायचे नाहीत। म्हणूनच मित्रांनो, आजचा मंगळवार शेतकऱ्यांसाठी गोड बनलाय। फोनवर मेसेज येत आहेत, बँक खात्यात रकमेचा आवाज येतोय आणि चेहऱ्यावर समाधान दिसतंय। इतकी वर्ष कधी अशी तुफान वेगाने सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली तुम्ही पाहिली आहे का? तर शेतकरी बांधवांनो, आजची परिस्थिती अगदी वेगळीच आहे। सरकारने थेट बँकांना सांगितलंय, शेतकऱ्यांचे पैसे खात्यात टाकल्याशिवाय बँकेचे दरवाजे बंद करायचे नाही। हे शब्द जसेच्या तसे पाळायचे, असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला। अतिवृष्टीमुळे ज्यांचं पीक पाण्याखाली गेलं, ज्यांचं नुकसान मोजमापात येत नव्हतं, अशा शेतकऱ्यांसाठी तर आजचा दिवस सोन्याहून पिवळा ठरतोय। त्याच्या मागचं कारण सुद्धा तसं स्पेशल आहे। अतिवृष्टीसाठी 14,000 रुपयांपर्यंतची मदत आणि नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांपर्यंतचा हप्ता आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा करायची प्रक्रिया सुरू झाली। म्हणजे आता विचार करा, एका दिवसात 16,000 रुपयांपर्यंतचा पैशाचा पाऊस। त्यामुळे सगळीकडे अक्षरशः आनंदाचं वातावरण दिसतंय। आता मुद्दा असा आहे की पैसे कुठे कुठे दिले जातील। तर सरकारने जाहीर केलेल्या GR मध्ये अगदी स्पष्टपणे लिहिलंय, 14 जिल्ह्यांमधील तब्बल 90 तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात निधीचं वितरण होणार आहे। आता विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा अक्षरशः ढगफुटीच्या पावसासारखा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ओतला जातोय। यामागची तयारी काही छोटी नाही। नमो शेतकरी योजनेसाठी 4,500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पंचनाम्यावर आधारित मदत म्हणून 1,500 कोटी रुपये अर्थ विभागाकडून उचलले गेले। म्हणजे आकडे फक्त कागदावर दिसत नाहीत, तर पैसे थेट बँकांच्या सिस्टीममध्ये वर्ग सुद्धा करण्यात आलेले आहेत। आता बघा, अकोला सारख्या काही भागांमध्ये तर सकाळी बँक उघडताच व्यवहार सुरू झाले। काहींना दुपारी पैशांचा मेसेज येईल, काहींच्या खात्यात संध्याकाळी रक्कम जमा होईल आणि काहींना रात्री 10 वाजेपर्यंत पैसा मिळू शकतो। म्हणजे आजच्या दिवशी कोणत्याही वेळेस तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल, अमाऊंट क्रेडिटेड। शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री साहेबांनी जबरदस्त विधान केलं। ते म्हणाले, आजचा दिवस संपेपर्यंत एकही शेतकरी पैशाविना राहणार नाही। म्हणजे कल्पना करा, ज्यांनी महिन्यांपासून मदतीची वाट बघितली त्यांच्यासाठी आजचा दिवस अक्षरशः सणासारखा ठरणार। पत्रकारांनी आज मुख्यमंत्री साहेबांना सरळ प्रश्न विचारला, साहेब, शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे, नमोचा 8वा हप्ता का अडकला? अतिवृष्टीचे 14,000 रुपये सुद्धा बँकेत वर्ग करण्यात आले नाहीत। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं, आम्ही वचन दिलं होतं। तर आज म्हणजे 9 डिसेंबर रोजी एकही शेतकऱ्याचं खातं रिकामं राहणार नाही। प्रत्येकाला भेटणार आहेत अतिवृष्टीचे 14,000 आणि नमोचे 2,000 आणि ते सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून। त्यांनी पुढे सांगितलं की सरकारने निवडलेल्या 90 तालुक्यांमध्ये आजच्याच दिवशी पैशांचं वितरण पूर्ण होणार आहे। म्हणजे तुमचा मंगळवार 100% गोड होईल। आज मंगळवारी तुम्हाला लॉटरी लागेल। 9 डिसेंबरलाच हप्ते देण्याचा निर्णय फायनल झाला। थेट मुख्यमंत्री स्तरावरून हा मुद्दा ठरवण्यात आलेला असून पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यातील तब्बल 90 तालुके निवडले गेले आहेत। आता इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो। जर या 90 तालुक्यांमध्ये तुमच्या तालुक्याचं नाव असेल तर तुम्ही नशीबवान समजा,
कारण तुम्हाला नमो योजनेतून 2,000 आणि अतिवृष्टीतून 14,000 रुपये असे एकूण मिळून 16,000 रुपयांपर्यंतची मदत भेटणार आहे. आतापर्यंत अनेक वेळा पैसे येणार, लवकर येतील, उद्या येतील, परवा येतील असं सांगण्यात येत होतं, पण आजचं प्रकरण अतिशय वेगळं आहे. सरकारने पहिल्यांदा स्पष्टपणे सांगितलं की आम्ही GR काढलेला आहे, आम्ही आमच्या शब्दांना जागलो आहोत. आम्ही 2 अतिशय महत्त्वाचे GR काढले, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करायचं काहीच कारण नाही. GR निघाल्यानंतरच पैसे खात्यात येतात, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी निश्चिंत होण्याचं आवाहन सरकारने केलं. आता पहिला GR, या GR मध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी रकमेची तरतूद करण्यात आली. दुसऱ्या GR मध्ये ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी रकमेची तरतूद करण्यात आली. आता तुमच्या मनात इथं थोडासा गोंधळ पसरला असेल की ही मदत प्रत्येकाला भेटणार का, सगळेच शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत का? तर यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळेल, पण अतिवृष्टीचा 14,000 रुपयेपर्यंतचा हप्ता सगळ्याच शेतकऱ्यांना भेटणार नाही. ज्यांची नावं पात्रतेच्या यादीत आहेत त्याच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा हप्ता मिळेल. आता याचा अर्थ काय, तर सर्वांना 16,000 रुपये भेटणार नाही, पण ज्यांची नावे 90 तालुक्यात आहेत त्यांचा आजचा दिवस म्हणजे अक्षरशः सोन्याचा दिवस. आज सकाळपासूनच अनेक भागातील शेतकरी उत्साहाने फोन करतायत. आत्ताच पैसे आले, बँकेच्या खात्यावर थेट 14,000 रुपये जमा झाले, अशी माहिती मोठ्या प्रमाणावर मिळते. काहींनी तर नमोचे 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 14,000 असे एकूण 16,000 रुपये मिळाल्याचं सुद्धा सांगितलं आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि शेवटच्या टप्प्यात रात्री 10 वाजेपर्यंत सर्व पैसे ट्रान्सफर पूर्ण होतील असं सुद्धा सांगण्यात आलंय. आता पुढचं काम तुमचं. तुमच्या तालुक्याचं नाव या 14 जिल्ह्यांमध्ये आहे का नाही हे तुम्ही तपासायला विसरू नका, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय मोठा आनंद घेऊन आला. तर शेतकरी मित्रांनो, आजचा माहोल अगदी तुफान आहे, कारण सरकारने पैशाचं वितरण थांबवून ठेवलेलं नाही, तर थेट बँकांना कडक आदेश दिले, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. म्हणूनच आज तुमच्या मोबाईलवर नमोचा 2,000 रुपयांचा हप्ता आणि अतिवृष्टीचा 14,000 रुपयांपर्यंतची मदत 100% येणार आहे. त्याचा मेसेज सुद्धा तुम्हाला येईल. तुम्हाला आज डबल मेसेज येतील, त्यामुळे सगळा आनंदी आनंद पसरलाय. आता प्रश्न असा की नेमक्या कोणत्या 14 जिल्ह्यातील 90 तालुक्यांना रक्कम भेटणार आहे, ही अपडेट तुम्हाला काही क्षणातच समजेल. पण त्याआधी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता यावेळी सर्वांना भेटणार नाही. सरकारने स्पष्ट केलंय की यावेळी पैसे नेहमीच्या पद्धतीने नव्हे, तर थोड्या वेगळ्या अटीनुसार वाटप केले जातील. कोण पात्र कोण अपात्र याची यादी तयार आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये गोंधळ वाढत चाललाय. पण याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, 90 तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात थेट पैशांचं वितरण सुरू झालंय आणि ही गोष्ट बिलकुल अफवा नाही, तर 100% खरी आहे. सरकार जी माहिती देत आहे तीच माहिती आम्ही तुम्हाला इथं अक्षरशः पोहोचवणार आहे, म्हणून तुम्ही लक्ष देऊ नका. आता पुढचा भाग म्हणजे कोणत्या तालुक्यांच्या नशिबात ही मदत आहे हे समजण्याचा क्षण अतिशय जवळ आला. तर शेतकरी बांधवांनो, आज 9 डिसेंबर मंगळवार अनेकांच्या नशिबात गोडवा घेऊन येणार आहे. सरकारने स्पष्ट केलंय की सर्वांनाच निधी भेटणार नाही. काही जणांनी वाट पाहून काही उपयोगच नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं, कारण या मदतीसाठी काही कडक अटी लावण्यात आल्या आहेत. सगळ्यात पहिली आणि मोठी अट म्हणजे ज्या कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे तेच शेतकरी या योजनेत पात्र ठरतील. अर्ज करताना तुमच्याकडून जोडलेलं रेशन कार्ड सरकारने तपासलं आहे आणि ज्यांच्या नावे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आढळलं त्यांच्यासाठी 16,000 रुपयांपर्यंतची मदत आजपासून थेट बँकेमध्ये जमा करायची प्रक्रिया सुरू झाली. आणखी एक महत्वाचा मुद्दा, यावेळी फक्त रेशन कार्ड तपासलं जाणार नाही, तर PM किसान योजनेची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. ज्यांच्या खात्यात आधीच PMचा 2,000 रुपयांपर्यंतचा हप्ता आलेला आहे त्यांनाच 16,000 रुपयांपर्यंतची मदत भेटेल. आता तुम्ही विचार करत असाल, आमचं नाव आहे का, आमचा जिल्हा आहे का, आमच्या तालुक्यात सुद्धा पैसे येतील का? तर तयार राहा, कारण पुढच्या अपडेटमध्ये 14 जिल्हे आणि 90 तालुक्यांची संपूर्ण यादी तुम्हाला सांगितली जाणार आहे. जर त्या यादीत तुमचा तालुका असेल तर तुम्ही निश्चिंत राहा. शेतकऱ्यांनो, आता खरी माहिती सुरू होते. आता आपण डिटेलमध्ये त्या सगळ्या 14 जिल्ह्यांची आणि 90 तालुक्यांची माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही अगदी लक्ष देऊन माहिती आहे का. त्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, लक्ष देऊ नये का, आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट आहे. सरकारकडून नुकतेच आदेश निघाले आहेत, ज्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2,000 रुपये आणि अतिवृष्टीचे 14,000 रुपयांपर्यंतची मदत म्हणजे तब्बल 16,000 रुपये थेट तुमच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली. या पहिल्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील काही विशिष्ट तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये येतात श्रीरामपूर, राहता, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, नेवासा आणि कर्जत. या सर्व तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना आजच रकमेचा मेसेज येण्याची शक्यता आहे, म्हणून मोबाईल तुम्ही जवळ ठेवा. कधीही बँकेकडून रक्कम जमा झाल्याचा अलर्ट येऊ शकतो. तुमचं नाव, तुमचा तालुका आणि तुमची पात्रता जुळत असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सणासारखा ठरणार आहे.
मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढचा जिल्हा तुमचा सुद्धा राहू शकतो. आता पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आता तुमचा नंबर लागलाय. सरकारने पहिल्या टप्प्यात ज्या तालुक्यांना निधी मंजूर केला त्यांची अधिकृत यादी खाली देत आहे. जर तुमचा तालुका यामध्ये असेल तर 100% गॅरंटी ठेवा, तुमच्या खात्यात पैसे येतीलच. आता या तालुक्यांमध्ये समावेश होतो अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळी. जर तुम्ही यापैकी कोणत्याही तालुक्यात राहत असाल तर नमोचे 2 आणि अतिवृष्टीचे 14,000 असे एकूण 16,000 रुपये तुमच्या खात्यापर्यंत सरकतील, याबद्दल तुम्ही गॅरंटी ठेवा. कधीही तुम्हाला अमाऊंट क्रेडिटेडचा मेसेज तुमच्या मोबाईलवर दिसू शकतो. त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, अमरावती जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या तालुक्यांचा समावेश निधी वितरणासाठी करण्यात आला आहे. त्यामधील तालुके आहेत, आता यामध्ये येतात दर्यापूर, अंजनगाव, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव, चिखलदरा आणि अचलपूर. या तालुक्यांमधल्या पात्र शेतकऱ्यांना 16,000 रुपयांपर्यंतची मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता त्यानंतरचा जिल्हा आहे संभाजीनगर जिल्हा. आता संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांचा निधी 100% जमा होईल. आता याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याची सुद्धा निवड सरकारकडून करण्यात आलेली आहे. आता कोल्हापूर जिल्ह्यामधील काही महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये निधी जमा होईल. आता त्या तालुक्यांची यादी खालीलप्रमाणे आहे: करवीर, हातकणंगले, कागल, राधानगरी आणि गडहिंग्लज. जर तुम्ही या तालुक्यांमध्ये राहत असाल, शेती करत असाल, पात्र असाल तर तुम्ही गॅरंटी ठेवा, 16,000 रुपये नक्कीच तुमच्या खात्यापर्यंत सरकतील. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्या जिल्ह्यांच्या पुढच्या यादीमध्ये आहेत जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ आणि नागपूर. आता या भागातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी: पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई आणि नमो शेतकरीचा हप्ता 100% तुमच्या खात्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत राहा. तर शेतकरी बांधवांनो, आजची माहिती अगदी महत्त्वाची आणि तुमच्यासाठी सोन्यासारखी ठरू शकते. आजच्या अपडेटमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाईची माहिती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. जे तालुके पहिल्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले तिथल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. सकाळपासून बँकांकडून मेसेज येत आहेत की अमाऊंट क्रेडिटेड. सरकारने 14 जिल्हे आणि 90 तालुक्यांमध्ये पैशाचा प्रवाह सुरू केला आहे. त्यामुळे आता तुमच्या खात्यापर्यंत निधी 100% येणार. मुख्यमंत्री आणि अर्थ विभागाच्या आदेशामुळे आज एक सुद्धा पात्र शेतकरी रिकामा राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांना मदत भेटणार नाही त्यांच्यासाठी पुढील टप्प्यांमध्ये निधी पोहोचवला जाईल. नमोचा 2,000 आणि अतिवृष्टीचे 14,000 बद्दलचा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.